नमस्कार तूळ राशीच्या लोकांनो, सावध व्हा कारण काळ बदलतोय. मार्च 2026 ची ही कामदा एकादशी तुमच्या आयुष्यात असा काही थरारक बदल घेऊन येत आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुम्ही विचार करत असाल की आयुष्य एकाच जागी थांबलंय, कष्टाचं फळ मिळत नाहीये. तर थांबा, कारण ग्रहांच्या हालचाली सांगतायत की तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे आता एका मोठ्या धक्क्याने उघडणार आहेत. ही एकादशी साधीसुधी नाही, ही कामदा एकादशी आहे, म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी. पण तूळ राशीसाठी यात एक भयंकर सस्पेन्स दडला आहे. काय आहे तो बदल, संकट की संधी, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण आज जे मी सांगणार आहे ते ऐकून तुमचे पाय जमिनीवर राहणार नाहीत. कुंडलीत एक विचित्र योग बनत आहे. एका बाजूला कामदा एकादशीचे पुण्य आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या राशीत होणारी ग्रहांची उलथापालथ. गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही ज्या मानसिक दडपणाखाली होता, ज्या गुप्त शत्रूंनी तुम्हाला त्रास दिला, त्यांचा हिशोब आता चुकता होण्याची वेळ आली आहे. पण लक्ष द्या, हा बदल इतका सहज नसेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबात अचानक एक अशी थरारक घटना घडणार आहे जी तुम्हाला सुरुवातीला खूप भीतीदायक वाटू शकते. तुम्हाला वाटेल की सगळं संपलंय का, पण थांबा, हाच तो सस्पेन्स आहे. निसर्ग तुमची चाचणी घेतोय की तुम्ही मोठ्या यशासाठी तयार आहात का. आता वेळ आली आहे या सर्वात मोठ्या आणि सविस्तर पॉझिटिव्ह ट्विस्टची. ज्या घटनेला तुम्ही संकट समजत होता तेच तुमच्या प्रगतीचं सर्वात मोठं रॅकेट ठरणार आहे. तूळ राशीसाठी सर्वात मोठा धमाका. या कामदा एकादशीनंतर तुमच्या आयुष्यात राजयोग सक्रिय होत आहे. अचानक रखडलेले पैसे, जुनी प्रॉपर्टी किंवा अडकलेले शेअर्स तुम्हाला अनपेक्षित नफा मिळवून देतील. नोकरीत अशा जागी बदली किंवा प्रमोशन मिळेल जिथे तुम्हाला दबदबा वाढेल. जे लोक तुमच्या मागे राजकारण करत होते ते आता स्वतःहून तुमच्या समोर झुकतील. हो, तूळ राशीच्या लोकांनो, तुमच्या संघर्षाचा अंत झाला असून तुमच्या सुवर्णकाळाची अधिकृत सुरुवात आहे. कामदा एकादशी म्हणजे सर्व पापांचा नाश करणारी आणि मनातील कामना पूर्ण करणारी तिथी. तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि एकादशीचे दैवत विष्णू. जेव्हा शुक्र आणि विष्णू कृपा करत येते तेव्हा व्यक्तींना राजवैभव प्राप्त होते. मार्च 2026 ची ही वेळ तुमच्यासाठी तेच वैभव घेऊन आली आहे. जर तुम्हाला वाटतं की हा शुभ बदल तुमच्या आयुष्यात लवकरात लवकर यावा तर हे उपाय आवर्जून करा. मुख्य उपाय: एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना पिवळी फुले आणि तुळशीचे पान अर्पण करा. पण लक्षात ठेवा, एकादशीला तुळशी तोडू नका, आदल्या दिवशीच तोडून ठेवा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुळशीच्या माळेवर 108 वेळा जप करा. पांढऱ्या वस्तूंचे दान, उदाहरणार्थ साखर, दूध किंवा तांदूळ, गरजू व्यक्तींना दान करा. कारण तूळ राशीसाठी पांढरा रंग शुभ आहे. विशेष: पिंपळाच्या झाडापाशी सायंकाळी तुपाचा दिवा लावावा. तूळ राशीच्या लोकांनो, नशिबाची ही लाट गमावू नका. ही वेळ तुमची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि नशिबाचे हे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.